नमस्कार. आज आपण एका अशा कायद्याबद्दल बोलणार आहोत जो आदिवासी स्वशासनासाठी एक मैलाचा दगड मानला जातो. हा कायदा कागदावर जितका क्रांतिकारक दिसतो तितकाच जमिनीवरच्या त्याच्या प्रवासात अनेक आव्हानं आहेत. चला हा सगळा प्रवास समजून घेऊया. जंगलावर नक्की हक्क कोणाचा? तिथल्या गावाचा की सरकारचा? हा प्रश्न ऐकायला अगदी सोपा वाटतो नाही का? पण खरं तर ह्याच प्रश्नाभोवती पंचायत अनुसूचित क्षेत्रांसाठी विस्तार कायदा, ज्याला आपण सोप्या भाषेत पेसा म्हणतो, तो फिरतो. आज आपण काय पाहणार आहोत? तर आधी आपण पेसा कायद्याचं वचन काय आहे ते समजून घेऊ. मग ग्रामसभेला काय अधिकार दिलेत ते पाहू. त्यानंतर प्रत्यक्षात अंमलबजावणीत काय फरक पडला, कोणती आव्हानं आली आणि त्यावर उपाय काय, यावरही नजर टाकूया. चला तर मग थेट पहिल्या भागाकडे वळूया. स्वशासनाचं वचन म्हणजे नक्की काय? पेसा कायद्याचा मूळ पाया काय आहे हेच आपण आधी समजून घेऊया. तर बघा, 1996 साली हा कायदा आला. याचा मुख्य हेतू अगदी स्पष्ट होता. आदिवासी समुदायांना त्यांच्या पारंपरिक पद्धतींनुसार स्वतःचं शासन स्वतःच करण्याची कायदेशीर ताकद देणं. आणि यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पेसा कायद्यानं सत्तेचं केंद्रच बदलून टाकलं. म्हणजे अधिकार थेट गावपातळीवर आणले, थेट ग्रामसभेच्या हातात, जिचा प्रत्येक गावकरी सदस्य असतो. आणि नुसते अधिकारच नाहीत, तर एक भक्कम संरक्षण कवचही दिलं. कसं? तर या पंचायतींमधल्या किमान 50% जागा या अनुसूचित जमातीच्या सदस्यांसाठीच राखीव ठेवल्या. म्हणजे निर्णय प्रक्रियेत त्यांचा सहभाग तर पक्का झालाच. इतकंच नाही तर या सगळ्या स्थानिक संस्थांचं नेतृत्व म्हणजे अध्यक्षपद हे सुद्धा आदिवासी समाजातूनच आलं पाहिजे हे बंधनकारक केलं. यामुळे अगदी सर्वोच्च स्थानिक स्तरावरही त्यांचंच प्रतिनिधित्व निश्चित झालं. बरं, प्रतिनिधित्व मिळालं, पण अधिकारांशिवाय प्रतिनिधित्वाला काय अर्थ? तर मग आता पाहूया की पेसा कायद्याने ग्रामसभेच्या हातात नक्की कोणकोणते ठोस अधिकार दिले आहेत. कायदा म्हणतो की ग्रामसभेला अनेक महत्त्वाच्या गोष्टींवर अधिकार आहेत. म्हणजे बघा, गौण वनोपजांवर मालकी हक्क, गावातील बाजारांचं व्यवस्थापन, स्थानिक परंपरांचं रक्षण करणं, इतकंच काय तर जमिनीची बेकायदेशीर विक्री रोखण्याचा अधिकारही त्यांच्याकडे आहे. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग्रामसभेला एक प्रकारचा वेटो पॉवर दिलाय. म्हणजे कोणताही मोठा प्रकल्प, जसं की जमिनीचं संपादन किंवा खाणकाम, यासाठी कोणताही निर्णय घेण्याआधी सरकारला ग्रामसभेशी बोलणं, त्यांचा सल्ला घेणं बंधनकारक आहे. आता इथपर्यंत सगळं छान वाटतंय, नाही का? पण खरी मेख इथेच आहे. या कायद्याचा उद्देश आणि त्याची जमिनीवरची अंमलबजावणी यात जमीन अस्मानाचा फरक आहे. एक साधं उदाहरण घ्या. पेसा कायदा देशातल्या 10 राज्यांना लागू होतो. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की बहुतेक राज्यांना यासाठी लागणारे साधे नियम बनवायलाच कित्येक दशकं लागली. आजची परिस्थिती अशी आहे की 10 पैकी फक्त 9 राज्यांनी ते नियम बनवलेत आणि ओडिशामध्ये तर अजूनही फक्त मसुदाच तयार आहे. नुसते नियम बनवूनही भागत नाही. खरी आव्हानं तर जमिनीवर आहेत. हे जे वचन आणि वास्तव यांच्यातलं अंतर आहे ना, ते काही मोठ्या आणि खोलवर रुजलेल्या अडथळ्यांमुळे आहे. यातली सगळ्यात मोठी अडचण आहे एका शब्दाच्या अर्थावरून, सल्लामसलत. अधिकारी अनेकदा याचा अर्थ आम्ही तुम्हाला फक्त माहिती दिली असा घेतात. पण कायद्याचा मूळ उद्देश हा सल्ला घेणं नाही, तर संमती मिळवणं हा आहे. म्हणजे ग्रामसभेची स्पष्ट परवानगी. ओडिशातील नियमगिरीमधलं वेदांता खाण प्रकरण हे याचंच एक उत्तम उदाहरण आहे. तिथे सल्लामसलत केली गेली, पण तिथल्या लोकांच्या तीव्र विरोधाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं गेलं. अखेर तिथल्या लोकांना आपल्या हक्कांसाठी एक मोठा लढा उभारावा लागला. ही जी प्रशासकीय दिरंगाई आहे ना, ती झारखंडसारख्या राज्यांमध्ये तर अगदी स्पष्ट दिसते. विचार करा, कायदा मंजूर झाल्यापासून नियम बनवायला त्यांना जवळजवळ 30 वर्ष लागली. म्हणजे 3 दशकं. तिथे एक मोठी प्रशासकीय पोकळी होती. आणि यावर कडी म्हणजे राज्यांचे इतर कायदे, जसं की वन, खाणकाम कायदे, ते पेसावर कुरघोडी करतात. त्यात भर म्हणजे ग्रामसभांना आर्थिक स्वातंत्र्य नाही आणि अनेकदा पेसा म्हणजे विकासाला अडथळा असं चित्र उभं केलं जातं. मग यावर तोडगा काय? ही दरी कशी भरून काढता येईल? तर उपलब्ध माहितीनुसार यावर एक स्पष्ट मार्ग दिसतोय. यावर एक 5 कलमी कार्यक्रम सुचवला जातोय. पहिलं, राज्याचे कायदे पेसाशी सुसंगत करा. दुसरं, सल्लामसलत शब्दाला कायदेशीररित्या संमती बनवा. तिसरं, ग्रामसभांना
थेट आर्थिक अधिकार द्या. चौथं, जे काही घडतंय त्यावर सोशल ऑडिटसारख्या साधनांनी लक्ष ठेवा. आणि पाचवं, या कायद्याकडे विकासातील अडथळा म्हणून बघू नका. तर मूळ मुद्दा हाच आहे की केवळ कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करण्याऐवजी खऱ्या अर्थानं समुदायाला निर्णय प्रक्रियेच्या केंद्रस्थानी आणायला हवं. सल्लामसलतीच्या नावाखाली संमती डावलता कामा नये. आणि हेच आपल्याला एका शेवटच्या पण महत्त्वाच्या प्रश्नावर आणून ठेवतं. कायदा येऊन जवळपास 30 वर्ष झाली. इतक्या संघर्षानंतर आणि आता एक स्पष्ट मार्ग दिसत असताना पेसा कायद्याचं हे वचन अखेर पूर्णत्वास जाईल का, की ते फक्त कागदावरच राहील, याचा विचार करायला हवा.